अमरावती शहरात मोकाट कुत्रे आणि जनावरांमुळे वाढलेल्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमरावती महानगरपालिकेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। आयुक्त सौम्या शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। या निर्णयांमध्ये श्वानांच्या नसबंदीपासून ते जनावरांचे टॅगिंग आणि परवाने सक्तीचे करण्यापर्यंत अनेक कठोर पावले उचलण्यात आली आहेत। अमरावती शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट श्वान आणि जनावरांमुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। विशेषतः लहान मुलांवर होणाऱ्या श्वानदंशाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने महानगरपालिकेकडे दररोज तक्रारी येत होत्या। याची गंभीर दखल घेत आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी 5 ऑगस्ट रोजी एक बैठक घेतली। या बैठकीत श्वान उत्पत्ती नियंत्रण उपक्रम तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठीची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल। यासोबतच हिंसक आणि रेबीजग्रस्त श्वानांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। शहरात मोकाट श्वानांचे लसीकरण करण्यासाठी व्यापक मोहीम राबविली जाणार आहे, ज्यामध्ये शाळा, उद्याने आणि वसाहतींसारख्या ठिकाणांवर विशेष लक्ष दिले जाईल। केवळ श्वानच नव्हे तर मोकाट जनावरांच्या समस्येवरही तोडगा काढण्यासाठी अनेक उपाययोजना निश्चित करण्यात आल्या आहेत। यामध्ये दुग्ध व्यवसाय परवाने देताना अधिक काटेकोर प्रक्रिया पाळली जाईल। जनावरे पाळणाऱ्यांसाठी परवाने घेणे सक्तीचे करण्यात आले असून परवान्याशिवाय गुरे पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल। मोकाट जनावरांना पकडताना पोलीस आणि वाहतूक पोलिसांची मदत घेण्याचेही नियोजन करण्यात आले आहे। आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत निर्देशांची तातडीने अंमलबजावणी करावी असे स्पष्ट निर्देश दिले आहे। कोणतीही कसूर खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे। या बैठकीत उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर, पशुशल्य चिकित्सक डॉक्टर सचिन बोंद्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि अधिकारी, अशासकीय सदस्य उपस्थित होते। अमरावती महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे शहराला मोकाट श्वान आणि जनावरांच्या समस्येपासून दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे। महानगरपालिकेने नागरिकांनाही आवाहन केले आहे की अशा कोणत्याही समस्येबाबत तातडीने संपर्क साधावा आणि नियमाचे पालन करून सहकार्य करावे।